कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा हॅलो बाबा, हा मी निघालोय निशीकडून। आता हे इथे पोहोचलो, इथून बस निघतात ना, हा तिकडे आहे। नाही ऐका बाबा, मला आता फार वेळ फोनवर बोलता येणार नाही, कारण मी सकाळपासून फोन चार्जिंगला लावला नाहीये, तर बॅटरी एकदम लो आहे। फोन कधीही बंद पडू शकतो। हा उगाच प्रवासात फोन बंद पडायला नको। हा मी एकदा गाडीत बसलो ना की तुम्हाला कॉल करतो, ठीक आहे? हा बाय बाय। श्रीनू, चारू, अरे तू इथे काय करतेस? तू मी तुला सोडलं होतं ना तुझ्या मावशीकडे, आणि हे काय बॅग्स वगैरे घेऊन तू कुठे? वेळ काय, अशी रात्रीची फिरत जाऊ नको। तू जा आधी। चारू, काय झालंय मला सांगशील का? तिकडे तुला कोणी काही बोललंय का तुला? सांग ना, काय झालं चारू? श्रीनू, अरे मावशीने मला घरात नाही घेतलं। का? असं का केलं तिने? बोल ना चारू। अरे त्याचं काय झालं की माझ्या आधीच माझी कीर्ती मावशीपर्यंत पोहोचली होती, त्यामुळे मला बघून तिने तोंडावर दार बंद केलं। मला म्हणाली, तुमच्यासारख्यांना जागा माझ्या घरात नाहीये। ती म्हणाली, तुला घरात ठेवण्यापेक्षा बाहेर जाऊन भीक माग। बरंच काही बोलली। जाऊ दे। मग आता कुठे जाणार आहेस तू? आता कुठे जाणार? घरीच जाईन। आई बाबा जे काही बोलतील ते मुकाट्याने ऐकून घेईन। आणि हो श्रीनू, आता मी स्टँडवर होते ना, तिथे कळलं की कोकण हायवेवर कुठेतरी दरड कोसळली आहे, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या रात्रीच्या सगळ्या गाड्या कॅन्सल झाल्या आहेत। काय? हो अरे, मग आता काय करणार आहेस तू? आता काय मग? हे पावसा पाण्याचं कुठे जायचं मला? श्रीनू, हे बघ, इथे समोरच हॉटेल आहे। आपण रात्री इथे थांबू आणि सकाळीच लवकरची गाडी पकडून निघूया। तू गावी जा, मी घरी जाईन। पण दोघांचे हॉटेलमध्ये? श्रीनू, टेन्शन नको घेऊस, आपण वेगवेगळ्या रूम्स बुक करू। ठीक आहे श्रीनू, तू कम्फर्टेबल नसशील तर तू निशीकडे जाऊन थांब, मी इथेच हॉटेलमध्ये थांबते। नाही ठीक आहे। तर काल रात्रीचा प्रवास पण झालाय, मला सकाळपासून आराम पण नाही करता आला, जरा जड झालंय माझं। ठीक आहे, आपण जाऊ हॉटेलमध्ये थांबू। हो, आपण काहीतरी खाऊन घेऊया का? तू मला इथे सोडल्यापासून मी काहीच खाल्लं नाहीये। मग आधी सांगायचं ना। ठीक आहे, आपण काहीतरी खाऊ, स्टँडवर बघू काय मिळतंय का। हा चल। हॅलो, चारू चारू चारू, अगं उठ ना, उठ ना चारू। चारू, अगं इथे काय करतेस तू? हा आणि हे काय
तू माझं माझं टी शर्ट का घातलंस तू? चारू अगं बोल ना. चारू अगं माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. अगं तुला विचारतोय मी, तुझ्याशी बोलतोय. बोल ना काहीतरी. हे माझं टी शर्ट का घातलंयस तू आणि माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? बोल ना. श्रीनू ही माझी रूम आहे. काय? मग मी इथे काय करतोय? मी कसं आलो इथे? मला काही आठवत नाहीये. चारू काय झालंय? चारू अगं बोल ना काहीतरी, सांग ना काय झालंय? आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे श्रीनू. कसं सांगू? म्हणजे काय झालंय चारू? चारू बोल ना अगं. चारू मला खरंच काय आठवत नाहीये. चारू बोल ना. चारू सांग ना, तू जे काय असेल ते सांग प्लीज. श्रीनू तू काल रात्री मी तुला नको म्हणत होते तरी तू म्हणजे नक्की काय झालं? चारू बोल ना. अगं स्पष्ट सांग ना काय ते. तू बोल ना चारू प्लीज बोल. काल रात्री तू रूम मध्ये आलास. तुम्ही फोन ठेवा, रॉंग नंबर आहे. उगाचच विचारत नाही काय नाही फोन करतात. श्रीनू काय झालं? तू झोपलास नाही? तुझं काही काम होतं का? नाही अगं काही काम नव्हतं. ऍक्च्युली माझं डोकं खूप जास्त दुखतंय. रूम मध्ये बसून ना खरंच खूप एकटं वाटत होतं. म्हणून म्हटलं की तुझ्याशी येऊन जरा गप्पा मारूयात, जरा रिलॅक्स वाटेल. तुला माझ्याशी गप्पा मारायच्या नाही? म्हणजे एवढं सगळं होऊन जरा नवलच आहे नाही? चारू अगं मग जे काय झालं ते सगळं विसर आता. की त्याआधी तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. बघ ठीक आहे, तुला जर खरंच खूप ऑकवर्ड वाटत असेल तर मी जातो. इट्स ओके. अरे श्रीनू थांब. तुझं डोकं दुखतंय ना? बस मी चेपून देते. ये बस इथे. बरं वाटतंय? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.